बदलापुर के एक निजी स्कूल में एक शिक्षक द्वारा 14 वर्षीय छात्रा के साथ छेड़छाड़ करने की घटना सामने आई है। बदलापुर पश्चिम पुलिस ने पोक्सो और अत्याचार के तहत मामला दर्ज कर आरोपी शिक्षक को गिरफ्तार कर लिया है। शिकायत में बताया गया कि शिक्षक ने बुधवार को फिर से नाबालिग छात्रा के साथ अभद्र व्यवहार किया, जिसके चलते लड़की को मानसिक तनाव का सामना करना पड़ा और घर लौटने के बाद वह बीमार पड़ गई। उसकी मां उसे अस्पताल ले गई और लड़की की मां ने राष्ट्रवादी पार्टी शरद पवार गुट के कार्यकर्ताओं को इसकी जानकारी दी। एनसीपी कार्यकर्ताओं और बच्ची की मां ने स्कूल प्रशासन से इस बारे में सवाल किया। इसके अलावा बदलापुर पश्चिम पुलिस को भी इसकी सूचना दी गई। पुलिस अधिकारी घटनास्थल पर पहुंचे और शिक्षक को हिरासत में ले लिया। इस मामले में शिक्षक के खिलाफ बदलापुर पश्चिम थाने में पोक्सो और अत्याचार के तहत मामला दर्ज किया गया है। आज दुपारी एक 15 वर्षाची मुलगी तिच्या आईसह पोलीस स्टेशनमध्ये आली आणि तिला तिच्या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकाने अश्लील शेरेबाजी करून तिचा विनयभंग केल्याबाबत आपण गुन्हा दाखल करत आहोत आणि पोक्सोप्रमाणे कलम लावून गुन्हा दाखल केला आहे। आपण सदर शिक्षकाला ताब्यात घेतलेला आहे। पुढची कारवाई चालू आहे। माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनानुसार आपण बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये एकूण 42 शाळा आहेत। प्रत्येक शाळेमध्ये आम्ही महिला पोलीस अधिकारी व पोलीस अधिकारी जाऊन सायबर क्राईम असेल, गुड टच बॅड टच असेल किंवा ड्रग्स बाबतचं मार्गदर्शन, लहान मुलांनी 18 वर्षाच्या आतील मुलांनी वाहने चालवू नये त्याबाबतचं मार्गदर्शन असेल, असं मार्गदर्शन करत असतो। आणि महिला अधिकाऱ्यांच्या मार्फत मुलींना, खास करून 18 वर्षाचे मुलं आणि मुलींना त्यांना गुड टच बॅड टच बाबत मार्गदर्शन करत असतो। जर असा काही प्रकार घडला तर तक्रार पोलिसांना कशा कराव्या त्याबाबत पण आपण मार्गदर्शन करत असतो। मुलीचे रिलेटिव्ह तिचे ओळखीचे आहेत माझ्या, तर त्यांनी माझ्याकडे सकाळी तक्रार केली असं झालेलं आहे म्हणून शाळेमध्ये। आज बरेच दिवस झाले ती म्हणजे मुलगी डिप्रेशनमध्ये होती। काल अक्षरशः तिला दवाखान्यात नेलं। त्यांच्या जो डॉक्टर आहे त्यांनी सांगितलं की ती डिप्रेशनमध्ये गेलेली आहे। त्यावेळेस त्यांनी खुलासा केला, मुलीला सविस्तर विचारलं घरी की काय झालं म्हणून। तेव्हा त्या मुलीने सगळी गोष्ट सांगितली घरी तिच्या बहिणीकडे। त्यावेळेस आज सकाळी ते माझ्याकडे आले तेव्हा मी माझ्या सहकाऱ्यांना सांगितलं असं झालेलं आहे। जेव्हा आम्ही शाळेत तो 3 वर्ष झाले कंटिन्यू मुलीला अपशब्द बोलतो, मुलीची मम्मीला पण अपशब्द बोलतो। काल अक्षरशः उद्याचं ॲन्युअल डे आहे, त्याच्यामुळे काल अक्षरशः तो मुलीला डायरेक्टली बोलला मी तुला डेटवर घेऊन जातो, म्हणजे असे बरेचसे शब्द जे आपण कॅमेरासमोर पण बोलू शकत नाही। आणि मुलगी ही 7व्या वर्गातच आहे त्याच्यामुळे। आणि आम्ही आज तक्रार घेऊन जेव्हा आमचे सहकारी गेले पक्षाच्या वतीनं तेव्हा डायरेक्ट प्रिन्सिपल आमच्या समोर त्या मुलीची कॉलर पकडून तिला आमच्या समोर खेचते, तर हे कितपत बरं वाटतं। आणि आम्ही सगळेजण जाब विचारायला गेल्याच्यानंतर आम्हालाच ती उलटे शब्द बोलते, तर त्यामुळे मग आम्ही आमच्या सर्वांनी म्हणजे कंप्लेंट केली आणि आता आम्ही तिला पोलीस स्टेशनला बदलापूर गावामध्ये घेऊन आलेलो आहे। आता बघूयात पुढे काय होतं। तर याआधीसुद्धा बदलापूरचं नाव एवढं खराब झालेलं असूनसुद्धा असे शिक्षक राहू कसे शकतात। आणि प्रिन्सिपलसुद्धा त्यांची बाजू ऑलरेडी तिच्या मम्मीने आधीसुद्धा तक्रार केली होती प्रिन्सिपलांकडे, पण त्यांनी त्यावर काहीच ॲक्शन घेतलेलं नाही। त्यामुळे आज आमच्यापर्यंत आलं आणि आम्ही तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचलेलो आहे। असं कोणाच्याही मुलीबरोबर होऊ नये। प्रिन्सिपल डायरेक्ट म्हणजे आमच्या समोर जर कॉलर पकडू शकते तर ती प्रिन्सिपल म्हणायच्या लायकीची नाही आहे। मी तर माझ्या माध्यमातून हेच सांगेन। माझं नाव वंदना भगत, मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची उपाध्यक्ष आहे। इयत्ता 7वीमध्ये ती मुलगी शिकत आहे। या मुलगीला तिचा शिक्षक हा तिला 3 वर्षापासून छेडछाड प्रकरण करत आहे। काल अत्यंत शेवट झाली गोष्ट, त्या शिक्षकाने त्या मुलीला असं बोलले की तुझी आई साडीवरती किती हॉट दिसते आणि तुझ्या आईबद्दल जर माझं लग्न झालं असतं तर तुला मी माझ्यासारखं अनेक क्षेत्रामध्ये पुढे घेऊन गेलो असतो आणि माझं तुझ्या आईसारख्या महिलेवरती अनेक महिलांवरती प्रेम आहे असं तो बोलत होता। आणि विशेष म्हणजे त्या शिक्षकाचे 2 लग्न झाले असून त्याच्याकडे एकही बायको त्याच्यासोबत राहत नाही आहे। आत्ता आम्ही बदलापूर गावात पोलीस स्टेशनला आलेलो आहे। त्या शिक्षकांना, त्या शाळेच्या प्रिन्सिपलांना घेऊन त्या मुलीला घेऊन आलेलो आहे। ती मुलीची परिस्थिती अगदी गंभीर झालेली आहे आणि त्या मुलीनं तिच्या आई वडिलांबद्दल जे बोललेले वाक्य आहे ते तिनं अंतर्मनाला लावून तिची परिस्थिती नाजूक झालेली आहे। हे सर्व प्रकरण माझ्या पक्षाच्या ऑफिसमध्ये येऊन त्या मुलीच्या त्यांच्या नातेवाईकांनी माझ्याशी संपर्क साधून माझ्याशी साधलं आणि ते मुलीची पण शिक्षक लोक छेड वगैरे काढतात। स्वतः मी आता शाळेमध्ये गेल्यानंतर त्या प्रिन्सिपल स्वतः मला बोलल्या
की ही मुलगी त्या सराच्या आजूभोवती फिरते, म्हणजे हे स्टेटमेंट दिसतं का, योग्य आहे का प्रिन्सिपलांचं? माझं नाव अभिजित सुरेश सकट, राष्ट्रवादी शहर काँग्रेस पक्षाचा मी उपाध्यक्ष आहे, शरदचंद्र पवार गट.